वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मजला तू सावरीले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे, आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय 1 पासून 6 पर्यंतची वचने आपण श्रवण करूया. स्तोत्रसंहिता 1:1 ते 6. नीतिमान व अनीतिमान, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुस्यासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत. पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, स्तोत्र 1 वचने 1 ते 6 या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्हाला नीतिमान व अनीतिमान यामध्ये खूप मोठा फरक पाहाव्यास मिळतो. कारण जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात काय करतो? रमतो. त्याच्या नियमशास्त्राचं रात्रंदिवस काय करतो? मनन करतो. तो धन्य म्हटलेला आहे. आणि होय प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या मार्गामध्ये चालतो त्यावेळेस ती धन्यता आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे देवाच्या कार्यासाठी उभा राहणारे आहेत, प्रभूच्या साठी ताणेले आहेत, भुकेले आहेत,
देवाला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी तयार आहेत, जे कधीही वाईट मार्गाने चालत नाही, तर प्रियांनो देवाच्या वचनाचं चिंतन मनन करतात आणि देवाची स्तुती करतात, देवाचं गौरव करतात, अशा लोकांच्या जीवनामध्ये देवाची धन्यता काय होते? प्राप्त होते. परंतु दुर्जनाच्या बाबतीमध्ये प्रियांनो असं म्हटलेलं आहे की तो वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखा आहे. यामुळे दुर्जन जो आहे न्यायी समय टिकवायचे नाहीत, आणि एवढंच नाही तर पापी जण जे आहेत नीतिमानाच्या मंडळी देखील उभा राहायचे नाही, असं या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. कारण देव जो आहे नीतिमानाचा मार्ग जो आहे त्याला प्रिय वाटतो, परंतु दुर्जनाचा मार्ग जो आहे तो नष्ट करतो. कारण दुर्जनाचा मार्ग नाशाकडे जाणार आहे, नीतिमानाचा मार्ग प्रियांनो देवाला अवगत असा करणार आहे. या ठिकाणी तो म्हणतो की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ते हंगामी फळ देतं. प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी जीवनाचं पाणी आहे. जे झाड पाण्याच्या जवळ आहे ते फळ देणार आहे, कारण त्याला पाण्याचा प्रवाह आहे. जो येशूच्या जवळ राहतो तो नेहमी हिरवागार झाडासारखा प्रियांनो असतो. त्याचे पाने कोमजत नाही, तर नेहमी तो फळ देतो. परंतु जो येशूच्या जवळ नाहीये, जो त्याच्या सानिध्यामध्ये नाहीये, हा उडून जाणाऱ्या भुशासारखा आहे. आज आम्हाला संधी आहे आत्मपरीक्षण करण्याची. काय आमचं जीवन पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे का? म्हणजे येशूच्या जवळ आहे का? का आम्ही अनीतिमानाचं जीवन जगत आहोत? आम्ही त्याच्यापासून दुरावलेले आहोत का? आम्ही धार्मिकतेमध्ये आहोत का? आज ही आम्हाला संधी आहे की आम्ही आत्मपरीक्षण करावं आणि नीतिमानाचं जीवन जगावं. या तर आपण आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये देऊया, त्याच्या वचनाचं चिंतन म्हणून करूया. कारण जो कोणी धार्मिकतेचं जीवन जगेल तो जे काही काम हाती घेईल तो सिद्धित्वात जाईल. कारण जो वचनाकडे लक्ष लावतो प्रियांनो देवाचं वचन सांगतं की त्याचं कल्याण होतं. जो धार्मिक देवाच्या वचनाचं चिंतन मनन करतो आणि त्याचं प्रियांनो मार्गदर्शन घेतो तो कधीही निराश होत नाही. तो देव त्याच्या जीवनात अद्भुतरित्या कार्य करतो. आणि म्हणून आज संधी आहे की आम्ही नीतिमानाचं जीवन जगावं, त्याचं गौरव करावं. या आपण प्रार्थना करूत आणि आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करू. धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहे, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आज तू आम्हाला तुझ्या प्रिय पुत्राच्या द्वारे नीतिमत्वाचं जीवन जगण्यासाठी, ताणलेले आणि भुकेले होण्यासाठी प्रिय बापा तू आम्हाला सहाय्य केलं. या वचनाच्या द्वारे तू आम्हाला चालवलं, म्हणून देवबापा त्याबद्दल धन्यवाद देतो. जे अजूनही तुझ्यापासून दूर आहेत, नीतिमत्वाचं जीवन जगत नाही, दुष्टतेमध्ये रम्मान होण्यासाठी जे प्रिय बापा ज्यांना आवडतं असे लोक तुझ्या राज्यामध्ये यावेत आणि त्यांनी तुझं गौरव करावं, असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेनं कर. धन्यवाद देत येशूच्या नावात विनंती मागतो तो आहे. आमेन. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.